तर बुलेटिनमध्ये पाहणार आहोत राज्यातल्या देशभरातल्या बातम्या वेगवान स्वरूपात। बुलेटिनला सुरुवात करण्यापूर्वी पुण्यात आता एक ब्रेकिंग बातमी येते। पुण्यामधील हिट अँड रन केसमधील प्रकरणात एक नवी अपडेट समोर आली आहे। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तब्बल 100हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली गेली आहे। तर अग्रवाल यांचं निवासस्थान, कोझी पब, ब्लॅक हॉटेल तसंच अपघात स्थळ अशा सगळ्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी हाती घेतले आणि ज्या मार्गावरून पोर्श ही गाडी फिरवण्यात आली त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज सुद्धा पोलिसांनी तपासले। तर या तपासातून गुन्हे शाखेच्या हाती अनेक धागेदोरे लागण्याची शक्यता आहे। आणि याविषयीचे अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, पुणे हिट अँड रन प्रकरणात नवी अपडेट समोर येते। जवळपास 100हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासलेले आहेत। नेमके काय धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याचा अंदाज आहे? याच्यामधनं पोलीस हे शोध घेतात ती गाडी बंगल्यातनं बाहेर पडल्यानंतर, म्हणजे अग्रवाल कुटुंबियाच्या बंगल्यातनं बाहेर पडल्यानंतर ती कुठून कशी कशी फिरली त्याचं सगळं सीसीटीव्ही पोलीस कनेक्ट करून त्याची जुळवणी करतात, जेणेकरून त्यांनी आणखीन कुठं काही कुठे भेट दिल्या का, कोणाला भेटलं का, आणखीन कोणा मित्रांना सोबत घेतले का, या गुन्ह्यात आणखीन कोणी काही सहभागी आहे का, याचा सगळा तपास केला जातोय। आणि आणखीन त्यातले जे बाकीचे जे धागेदोरे आहेत, ज्याला आपण म्हणू, जसं आता त्यांच्या आजोबाला अटक झाली, त्या ड्रायव्हरला डांबून ठेवलं म्हणून, पुन्हा त्याच्या वडिलांनाही उद्या कोर्टात हजर करून, जे आता सध्या MCR मध्ये आहे येरोडा जेलमध्ये, त्यांनाही पुन्हा याच गुन्ह्यात प्रोड्यूस करून पुन्हा ताब्यात घेतलं जाणार आहे। मग एकूणच थोडक्यात अग्रवालांच्या तिन्ही पिढ्या, म्हणजे आजोबा, नातू आणि बाप सध्या बिहाइंड द बार आहेत आणि पोलीस या गुन्ह्यात कुठेही त्यांना कुठली कसूर ठेवताना दिसत नाही, म्हणून तपास अगदी बारकाईने केला जातोय सगळ्या। चंद्रकांत, या दृश्यांमध्ये हे देखील समोर आले का की नेमकं ड्रायव्हिंग सीटवर कोण बसलेलं होतं? हो, ड्रायव्हिंग सीटवर हा मुलगाच होता, हेही समोर आलेलं आहे। आणि ड्रायव्हरच्या बाजूला स्वतः तो ड्रायव्हर होता, ज्याला डांबून ठेवलं होतं। त्याला सांगितलं जात होतं की तू हा गुन्हा तुझ्या नावावर घे, तुला बक्षीस देऊ। मग ते सगळं तपासात समोर आलेलं आहे। 2 दिवस त्याला डांबून ठेवलेलं ते सगळं, आणि बंगल्यातल्या सीसीटीव्ही मध्ये छेडछाड केल्याचं अग्रवाल कुटुंबियांनी हे तपासात समोर आलेलं आहे। नेमकं कुठलं फुटेज त्यांनी काढून घेतलंय ते आता मिळवण्याचा पोलिसांकडून प्रयत्न होतोय, त्यासाठी त्यांची पोलीस कोठडी घेतलेली आहे। चंद्रकांत, धन्यवाद। या संपूर्ण प्रकरणाचे अपडेट्स जाणून घेत राहू तुर्तास। धन्यवाद।